नमस्कार, मी पारू या मालिकेतला श्रीकांत म्हणजेच विजय पटवर्धन. नमस्कार, मी पारूमधली अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणजेच मुग्धा कर्णिक. 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आमच्या मालिकेला. खरं सांगायचं तर 1 वर्ष कसं गेलं हे आम्हालाच कळलं नाही. आत्ता शूटिंग चालू झालं आणि 1 वर्ष पूर्ण झालं. खूप मजा येते एकत्र शूटिंग करायला. खरं तर आमच्या घरापासून लांब शूटिंग करतोय आम्ही, पण घरापासून लांब असूनही एकाच घरात राहतोय असं वाटायला लागलेलं आहे आता. हो, खरंच आहे. हे वर्ष कसं निघून गेलं कळलं नाही. म्हणजे आता जर आठवायचं झालं तर असं खूप काय काय आठवतं की आपण हे पण केलं, आपण ते पण केलं, मग आपण ह्या ठिकाणी शूटिंग केलं, अशा परिस्थितीत शूटिंग केलं, हे सगळं आठवतं. पण मला असं वाटतं की आमचे सहकलाकार आणि आमचं अख्खं युनिट हे जे इतकं छान बांधलं गेलं ना, त्याच्यामुळे ते सोपं झालं काम करणं. आणि मला वाटतं त्याचं तेवढं प्रेशर नाही आलं, म्हणून आपल्याला मला वाटतं लक्षातच नाही आलं की 1 वर्ष कधी आणि झालं. आमचा कॅप्टन म्हणजे Yes. डिरेक्टर आमचे राजू सावंत सर यांच्यामुळे ही टीम सगळी बांधली गेलेली आहे. ते जितकं तुम्हाला सैल सोडायचं तितकं सैल सोडतात, पण वेळ आली की बरोबर सगळ्यांच्या नाड्या आवडतात आणि त्यांच्याकडनं काम करून घेतात. मग ते कलाकार असू देत नाहीतर पडद्यामागचे कलाकार असू देत, सगळ्यांकडनं चोख काम करून घेतात आणि खेळीमेळीच्या वातावरणात करतात. म्हणजे कुठेही खूप वाद चाललेले आहेत, भांडणं चाललेली किंवा आहेत, असं असं काही नाही. टेन्शन आहे सेटवरती असं कधीच जाणवत नाही आम्हाला. अतिशय मस्त खेळीमेळीच्या वातावरणात मजा मस्ती करत, जोक्स करत असं आम्ही शूटिंग करत असतो. कारण तसं नाही केलं तर सगळेच जण काय म्हणतात ते घर आठवायला लागतं सगळ्यांना आणि मग त्याच्या कामावर परिणाम होतो. आणि त्याच्यामुळे अजून एक आमच्याकडे एक प्रथा रूढ झालेली आहे. कोणाचा वाढदिवस असला की तो प्रचंड मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला जातो. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला केक वगैरे आणला जातो, लाइटिंग वगैरे केलेलं असतं, डीजे वगैरे असतो, फुल दंगा झालेला असतो. म्हणजे त्याला असं वाटतं की अरे हे आपण आपल्या घरात आपलं सेलिब्रेशन करतोय किंवा आपल्या घरी पण घरापेक्षा इतकं मोठं होणार तेच म्हटलं होतं, आपल्या घरात सुद्धा एवढं मोठं सेलिब्रेशन होते, इतकं सेलिब्रेशन होतं इथे. आपले असेच वाढदिवस अनेक इथेच जाऊ देत असं प्रत्येकाला वाटत असतं. खरंच. आणि ह्या वाईब्समुळेच 1 वर्ष पूर्ण झालेले आणि याच्या पुढे 10 वर्ष पूर्ण होतील असं आम्हाला वाटतं. सुरुवातीला पण म्हणजे सुरुवातीला याची आठवण अर्थात आत्ताही येते आठवण आणि आपल्याला घराची. बरेच एकमेकांबरोबर काम न केलेले असे होते, त्यामुळे आठवण येतच होती. पण आता एकत्र काम करतो आणि हळूहळू एकमेकांचे स्वभाव किंवा मैत्री होतेच फायनली. कारण तुम्ही 24 तास एकत्र असणार आहात, त्याच्यामुळे तुमच्याकडे खरं तर चॉईस पण नाहीये. तुम्हाला ती मैत्री करावीच लागते, एकमेकांची जुळवून घ्यावंच लागतं. मला असं वाटतं की ऍडजस्टमेंट पण शिकवतं, त्याच्यामुळे असं आम्ही खूप काय काय शिकलो. गुणदोषांसकट एकत्र सगळं ऍक्सेप्ट करायला लागतं आपल्याला, कारण आपल्याला त्या लोकांबरोबर काम करायचंय, आपल्याला चांगलं काम करायचंय. त्यामुळे कोणाबरोबर रुसवे फुगवे किंवा रागवून किंवा भांडणं करून काहीच नाही होणार आहे, कारण त्याचा फायनली परत एकदा कामावर परिणाम होतो. त्यामुळे मला असं वाटतं की ही मालिका जर सक्सेसफुल झाली आहे किंवा इतकी लोकांना आवडते, तर आम्ही जितकी कॅमेऱ्याच्या मागे मजा करतो किंवा काम करताना आम्हाला जितकी मजा येते ते ट्रान्सलेट होतं स्क्रीनवर, ते दिसतं लोकांना. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना पण बघताना मजा येते. करेक्ट. नक्कीच वर्ष पूर्ण झालेले आहेत. काय वाटतंय तुम्हाला की कोणामध्ये सगळ्यात जास्त चेंजेस झालेले आहेत? काय माहिती, तसे आहेत तसेच आहेत सगळे. सगळे तसेच असणार आहे खरं तर. माहित नाही किंवा आता आपल्याला ते दिसत नसतील, आपल्याला दिसत नसतील, त्या कारण गोष्टी आम्हाला आता खूप जवळ दिसण्याच्या, आम्ही एकमेकांना बघतो, त्यामुळे ते झाल्या पटकन असतील. किंवा जाणवत सगळ्यांमध्येच नाही. बदल किंवा माझ्यात होतात. खूप बदल झालेला आहे हो, तसा. yes, असो. खूपच बदल झालेला आहे. पण मला असं वाटतं आमच्या सगळ्यांमध्येच थोडाफार प्रमाणात बदल झालेला आहेच. कारण ते सोपं नाहीये परत आपलं घर सोडून दुसरीकडे राहणं, वर्षभर राहणं. पण मला असं वाटतं की प्रेक्षकांचं प्रेम किंवा जसा आमच्या सिरियलला प्रतिसाद मिळतो, जितकं प्रेम मिळतं, जितकं लोक म्हणजे बाहेर गेलं तरी इतकी आपुलकीने येऊन बोलतात, खूप. कौतुक करतात कामाचं, त्यांनी मला असं वाटतं की आम्हाला ती ऊर्जा मिळते, ती अजून काम करण्याचं एक हे मिळतं, बळ मिळतं की चला ठीक आहे, नो प्रॉब्लेम, हे सगळं आहेच पण काम तर करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पान उलटायला शिकलो. भाई आपण आपल्यात म्हणतात की रात गई बात गई, किंवा आपण ते पान चल ना सोडून दे, झालं मागच्या वेळेला झालं, Correct. चला पुढचं पान उलटून आपण पुढे जाऊया. Correct. हे शिकलो आम्ही नक्कीच. हो, नक्कीच मेहनत दिसते तुमची, कारण आता साताऱ्याच्या एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा शूट सुरू आहे आणि ते तुम्ही वर्षभर करताय. आम्ही नुकतेच येऊन आम्हाला घाम फुटलेला आहे. काय सांगाल की इथलं वातावरण तुम्हाला मानवलं? उभे ना त्यामुळे फुटलेलं आहे तुम्हाला.
अरे प्रश्न विचारतो सॉरी. काय सांगाल, इथलं वातावरण तुम्हाला मानवलंय का, किंवा कसं इथलं शूट होतं? कारण एवढं ऊन असतं, थंडी तर थंडीत सुद्धा खूप असते. म्हणजे तिन्ही ऋतू जोरदार आहेत. म्हणजे हो, इथे ऊन आलं तर ऊन कडक ऊन येतं, प्रचंड. पाऊस पडला तर प्रचंड पाऊस पडतो. पडतच राहतो हा पाऊस. पडतच राहतो. आणि आणि थंडी थंडी- म्हणली तर थंडी, बेकार थंडी. खूप थंडी. म्हणजे हे तिन्ही मोसम आम्ही इथे एन्जॉय केलेले आहे अक्षरशः. हा म्हणजे आम्हाला असं त्रास होण्यापेक्षा आम्ही खरंच एन्जॉय केलं. उन्हाळ्यात मुंबई सारखा घाम येत नाही इकडे, पण खूप गरम होतं फॉर शुअर. पण तेवढंच रात्री थंड पण होतं. म्हणजे उन्हाळ्यातच रात्र थंड असते, त्यामुळे तेही एन्जॉय केलं. पण इथे साताऱ्यात खूप झाडं असल्यामुळे, डोंगर आहेत, एवढं छान असल्यामुळे ते वातावरण तसं जाणवत नाही. गरम होतं फॉर शुअर, पण तसं जाणवत नाही. पावसाळा खूप सुंदर आहे इकडचा, खरंच सुंदर आहे पावसाळा. खूप पाऊस पडतो, प्रचंड पाऊस. मॅक्झिमम पाऊस मला वाटतं महाराष्ट्रात साताऱ्यात पडतो. भरपूर असं आमचं मत. हो, असं आम्हाला वाटतं. कारण पडत राहतो, म्हणजे दिवसेंदिवस पडतच राहतो पाऊस. पण त्यातही वातावरण थंड होतं, आजूबाजूला इतकं हिरवं होतं सगळं, ते बघायला मजा येते. आणि थंडीत तर काय कमालच म्हणजे वातावरण. अक्षरशः सांगायचं झालं तर आम्ही निसर्गाच्या कुशीत आलेलो आहोत. कारण एका बाजूला धरण आहे, भरपूर हो. पाणी आहे, आणि एका बाजूला असे डोंगर आहेत. त्यामुळे जवळजवळ आम्ही पिकनिकला आल्यासारखंच spot. आम्हाला वाटत असतं. आणि अशा वातावरणात आम्ही शूटिंग करतो, त्यामुळे ते एन्जॉय करतो आम्ही. नक्कीच माहोल खूप सुंदर सुद्धा आहे, आणि हिट आहे म्हणून मालिका सुद्धा तुमची हिट आहे. क्या बात, क्या बात. सो तुम्हाला मी जर म्हणजे पर्सनली असं विचारलं की याच्या पुढे स्क्रीन प्ले कसा असू शकतो, तुम्हाला लिहायचं झालं तर तुम्ही काय ट्विस्ट टाकाल त्याच्यामध्ये? काय टाकशील ट्विस्ट? नाही, ट्विस्ट सांगितलं तर गंमत काय ना. तुझा twist. तुम्ही असं तुमच्या मते स्क्रीन प्ले कसा तुम्ही लिहाल? सगळं काही सुरळीत चाललेलं आहे. आणि दिशा येऊन पारूला वेगळ्या दिशेला घेऊन जाते आहे. आणि तिच्या बरोबर आहे अनुष्का. ती अनुष्का का आलेली आहे असं सगळ्यांना प्रश्न पडतो, पण त्याच्यातून अहिल्या आणि पारू या दोघी एकत्र येतात आणि जे काय दुष्ट शक्ती आहे त्यांना परतवून लावतात असं मला वाटतंय. आणि त्याच्यात कॉमेडीचा तडका असेल श्रीकांतचा. नक्कीच लेखकाला सुद्धा असं काही वेगळं सुचू द्या आणि प्रत्येक वेळी हिट देत राहू द्या. सो तुम्हाला सोशल मीडियावरती तुम्ही ॲक्टिव्ह असतात, काय सांगाल की कसं प्रतिसाद तुम्हाला कसं मिळतोय? सोशल मीडियावर मस्त प्रतिसाद असतो. म्हणजे प्रत्येक कुठली तरी पोस्ट असते, किंवा म्हणजे जीनी टाकलेली पोस्ट असो, किंवा आम्ही पर्सनली काही टाकलेलं असो, त्याच्यावर खूप लोक कॉमेंट करतात, खूप प्रेम करतात पारूवर. हे लिहून सांगतात, खरंच सांगतात. काही काही क्रिटिकल कॉमेंट्स पण असतात, म्हणजे हे असं कुठे होतं का, किंवा अशा प्रकारच्या. पण ते तर आपल्याला पण माहिती असतं की आपण मालिका करतोय, म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा असतं, थोडंसं अतिशयोक्ती केलेली असते, त्यामुळे त्यांचं पण आपल्याला पटतं की हां बरोबर आहे यांचं. पण ते मला असं वाटतं की प्रेमापोटी ते आपल्याला सांगत असतात. त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळेला ह्या कॉमेंट्स चांगल्या ज्या आहेत, किंवा ज्याच्यातनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल, ज्याच्यातनं आपण चांगलं काहीतरी घेऊ, अशा कॉमेंट्स घेतो. आणि पारूचं काहीही असलं की लोक खूप मनापासून ते लाईक करतात, हो. त्याच्यावर कॉमेंट करतात, इंटरॅक्ट करतात. कारण हे आम्ही इतर इव्हेंट्सना जाऊन सुद्धा बघतो. त्याच्यामुळे खरंच थँक्यू प्रेक्षकांचे सुद्धा, की ते आम्हाला प्रत्येक प्लॅटफॉर्मवर तेवढाच प्रतिसाद देतात. खरं तर मम्माच आहे. आमच्या दोघांचेही मुद्दे बरोबर आहेत, सेमच आहेत. ट्रोल होतं, पण ट्रोलकडे आपण लक्ष नाही द्यायचं. आणि ज्या चांगल्या कमेंट्स असतात किंवा जे चांगले सजेशन्स असतात त्याच्यामुळे आपल्या परफॉर्मन्समध्ये बदल होऊ शकतो, किंवा आपल्या सिरियलमध्ये बदल होऊ शकतो, फरक पडू शकतो. अशा कमेंट्समध्ये चांगलं घेणं आणि वाईट सोडून देणं एवढं लक्षात ठेवलेलं आहे आम्ही. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. वर्ष पूर्ण झालंय मालिकेला, असंच अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहा ही सदिच्छा. थँक्यू. थँक्यू धन्यवाद. असंच आमच्यावर प्रेम करत आणि आमच्यातर्फे तुमच्या चॅनलला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा.